नमस्कार. मी दीपक सपकाळ. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मला सलग त्रास होता, पाईल्स किंवा फिशरचा. पण त्रास इग्नोर केला, बरेच दिवस अंगावरती काढला आणि तो तसंच जुना झाला. अगदी मागच्या 20 दिवसांपासून मला त्रास न सहन होण्यासारखा झाला. त्यामुळे मी माझ्या रेफरन्समध्ये 2 हॉस्पिटल्समध्ये गेलो. त्यानंतर परत मला सरांचा रेफरन्स भेटला, अतुल सरांचा. अतुल सरांचं क्लिनिक, विठाई क्लिनिक यांचा रेफरन्स मला माझ्या एका रिलेटिव्हकडनं, ज्यांचा ऑलरेडी ट्रीटमेंट सरांनी केलेली होती. त्यानंतर मी पहिल्यांदा सरांशी बोललो आणि सरांशी बोलल्यानंतर मला त्यांनी ज्या प्रकारे कन्सल्ट केलं किंवा जो आधार दिला त्यांनी आवश्यक, म्हणजे बोलण्यातच त्यांचा मला बराचसा आधार भेटला. त्यानंतर मी सरांना भेटलो. सरांनी डायग्नोज केलं. मला ट्रीटमेंट आणि प्रोसिजर पूर्णपणे सांगितली. हे सांगताना माझ्या लक्षात आलं, की सर ज्या प्रकारे सांगत होते त्यामध्ये काहीतरी कॉन्फिडन्स किंवा विश्वास होता, की नाही मी पूर्णपणे बरा होईल किंवा यातनं माझी रिकव्हरी होईल. त्या बेसिसवरती प्रोसिजर कंप्लीट करून सर्जरी करायचं डिसाईड झालं आणि मी 3 दिवसांपूर्वी इथं ॲडमिट झालो. हॉस्पिटलचा स्टाफ, ॲम्बियन्स खूप छान आहे. खूप छान प्रकारे यांनी मला सपोर्ट केला, काळजी घेतली आणि विशेष म्हणजे सरांचं राउंडवरती असताना किंवा इतर सतत येऊन चौकशी करणे आणि विचारणे, ज्या प्रकारे यांनी माझी काळजी घेतली त्या प्रकारे निश्चितच मला असं वाटतं, की मी लवकरात लवकर बरा होईल आणि 100% रिकव्हरी मिळेल. थँक